खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बीड दौऱ्यावर जाऊन संतोष देशमुख आणि महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली। या भेटीत त्यांनी दोन्ही कुटुंबांचं सांत्वन केलं। इतकंच नाही तर न्यायासाठीच्या लढ्यात आपण तुमच्या सोबत आहोत असा विश्वासही त्यांना दिला। सुळेंच्या दौऱ्याची सुरुवात झाली ती मसाजोगमधून। आज मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला जवळपास 70 दिवस होत आहेत। या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्यानं काल मसाजोगच्या गावकऱ्यांनी एक बैठक आयोजित केली होती आणि त्यात अनेक कठोर निर्णय त्यांनी घेतले आहेत। त्यात आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही लढाई हाती घेण्याची घोषणा केली आणि आज सुप्रिया सुळेंनी त्या मसाजोगला गेल्या आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं। तिथे जमलेल्या गावकऱ्यांचं म्हणणंही त्यांनी ऐकून घेतलं। यावेळी सुप्रिया सुळेंसोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे, बीडमधील संदीप क्षीरसागर आणि आमदार जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते। या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचंही त्या म्हणाल्या। तसंच आपण कुणाला भेटणार नाही आणि तडजोडही करणार नाही असा टोला त्यांनी धस यांना उद्देशून लगावला। आता धस यांना टोला का लगावला हे महाराष्ट्राला नव्यानं सांगण्याची गरज नाहीये। सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या मुलीनं एक मोठा दावा केलाय मंडळी, तोही आपण आजच्या या विशेष भागात पाहणार आहोत। पण सुरुवात करूया सुप्रिया सुळेंनी भेटीनंतर कोणकोणत्या मागण्या केल्या आणि कोणकोणती आश्वासनं त्यांनी देशमुख कुटुंबाला दिली हे पाहू। तुम्ही आंदोलन वगैरे काही करू नका, तुमचा लढा आम्ही लढू। की ही लढाई आज तुमची नाही, ही लढाई आमच्या सगळ्यांची आहे आणि तुम्ही कोणीही उपाशी राहणार नाही। या राज्यातला माझा कुठलाही भाऊ किंवा बहीण उपाशी राहणार नाही। उपाशी राहिले तर आम्ही राहू, पण तुम्हाला आम्ही उपाशी राहू देणार नाही। तुम्ही या लढा लढायचा नाही, आम्ही लढणार। आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी कोणाला कुठे भेटणार नाही, काही करणार नाही आणि कॉम्प्रोमाइजचा तर विषयच नाही। सत्यमेव जयते, सत्याचाच विजय झाला पाहिजे, काही होऊ दे, बाकी कोणी जबाबदारी घेऊ दे किंवा नाही। पण एक माणुसकीच्या नात्याने हा लढा सुप्रिया सुळे लढणार आहे। अशा महाराष्ट्रातली महिला म्हणून, खासदार म्हणून नाही, मी मुख्यमंत्र्यांना मी जाणार आहे, मी त्यांना वेळ मागणार आहे आणि माझा पदर पुढे करणार आहे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी न्याय द्या। आणि मी मुख्यमंत्र्यांना आज विनंती करणार आहे की आम्हाला एक दिवस आड अपडेट पाहिजे की तुमचं प्रशासन काय काम करतं। 8 दिवसापूर्वी बाप्पा आणि आम्ही अमितभाई शाहना परत जाऊन भेटून आलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की ते जातीने लक्ष या विषयात जाते। एका गृहमंत्र्याकडे आम्ही दोघं लोकशाही पद्धतीने न्याय मागायला। बाप्पा आधी भेटून आले होते, आम्ही परत परवा भेटून आलो आणि माझी अतिशय विनम्रपणे प्रांजळपणे त्यांना हात जोडून विनंती की बाबा ह्याच्यामध्ये मग पोलीस असू दे, अधिकारी असो, कोणीही गुन्हेगार असो, त्याची गय करू। सुप्रिया सुळेंनी दिलेल्या प्रतिक्रिया त्यांनी घेतलेल्या मुंडे आणि देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतरच्या होत्या। मंडळी, आता सुप्रिया सुळेंच्या दौऱ्यातली सर्वात मोठी बातमी मंडळी, संतोष देशमुखांचं कुटुंब सुप्रिया सुळेंशी संवाद साधत होतं तेव्हा साहजिकच त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते। संतोष देशमुख यांची पत्नी, मुलगी, भाऊ, आई यांच्याशी सुप्रिया सुळेंनी संवाद साधला। त्यावेळी कुटुंबियांनी आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली। वेळ पडल्यास आम्ही अन्नत्याग करू, पण तुम्ही करू नका असा धीर सुप्रिया सुळेंनी देशमुख कुटुंबियांना दिला। सत्ता आणि पैशाची मस्ती थांबली पाहिजे अशा भावनाही सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या। पण संतोष देशमुखांच्या मुलीनं केलेल्या दाव्यानंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आधीपासूनच पोलिसांच्या वर्दीवर शिंतोडे उडाले होते। त्याच पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर पुन्हा एक प्रश्नचिन्ह उभं राहिलंय आणि त्याचं कारण आहे संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि मसाजोगच्या गावकऱ्यांनी सुप्रिया सुळेंसमोर केलेला धक्कादायक गौप्यस्फोट। संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं भासवण्याचा पोलिसांचा कट होता असा खळबळजनक आरोप त्यांनी केला। देशमुख यांचा मृतदेह कळमला घेऊन जाण्यात येत होता। तिथं एक महिलाही तयार ठेवण्यात आली होती, पण गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तो कट फसला असं गावकऱ्यांनी सांगितलं। वैभवी आणि धनंजय देशमुख यांनी त्याला दुजोरा दिला। आपण तोच दावा आधी पाहूयात। त्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे आहे म्हणून। आमच्या गावातल्या आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे ॲम्ब्युलन्स बोलवली आणि ती ॲम्ब्युलन्स आता केजकडे आणायची ना त्यांनी, कारण की केजमध्ये सरकारी ऑफिस आहे, त्यांनी ती कळमकडे नेली आणि ज्यावेळेस त्यांना
तर जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता. बॉडीला पैसे नव्हते त्याला दुसरं त्याला वळण द्यायचं होतं. कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली, त्या लेडीजच्या घरी नेऊन त्याला टाकायचं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं ट्रॅक दाबायचं. त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाईक त्यांनी तयार ठेवली होती, त्या बाईकच्या मागे आमचे बंधू लागले संतोष तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे मग ते असं झालं. बरोबर असा पूर्ण गावाला असा त्यांचा प्लॅन होता, पण तो अनसक्सेसफुल झाला. जी गाडी आहे ती कळमच्या दिशेनं निघाली. मग त्याच्या मागे ज्या मसाजोगमधल्या ज्या काही गाड्या होत्या त्या गाडी मागे चालल्या की कळमच्या दिशेने माझ्या भावाला का घेऊन चाललेत, कारण मग केज पोलीस स्टेशन आहे, केजला उपजिल्हा रुग्णालय आहे, मग इकडं का घेऊन चाललेत. ह्यांचं हे करत काय होते माहिती आहे का, माणसांना हे मारायचे, हातपाय मोडायचे, रक्तबंबाळ करायचे आणि एका महिलेला काहीतरी पैसे ठरलेले असायचे त्या तिथं नेऊन टाकायचे आणि ती महिला असा जॉब द्यायची की मला ह्यांनी छेडछाड केली आहे, माझ्या घरी कसं काय आला, माझा दरवाजा लावून घेतला आणि त्यातून विनयभंगाचा गुन्हा तीच महिला त्यांच्यावर करणार आणि ह्याला हॉस्पिटल नेऊन ह्यांनी हॉस्पिटल बघायचं का परत केस आहे तिच्याकडे बघायचं, असे खूप मोठ्या प्रमाणात ह्यांचे प्रकार चालायचे. आणि मंडळी, देशमुख कुटुंबियांच्या या आरोपाला भाजप आमदार सुरेश धस यांनीही दुजोरा दिलाय. संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं दाखवण्याचा कट होता, पण कळमला पोहोचण्याआधीच देशमुखांचा मृत्यू झाल्यानं पोलिसांचा कट फसला, असा आरोप सुरेश धस यांनी केलाय. संतोष देशमुखला उचलून न्यायचं, कळंब येथे न्यायचं. कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती, कळंबमध्ये महिला तयार करून ठेवली होती, तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन करायचं, अशा प्रकारचा प्लॅन होता. आणि म्हणूनच मी म्हणतो, परंतु त्यांचा प्लॅन काय झालं, दैठणा गावाच्या अलीकडंच संतोष देशमुखचा अंत झाला. त्याच्यामुळं ते जो प्रकार करायचा होता त्यांना बदनामीचा, संतोष देशमुखच्या, तो बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही आणि आज मला वाटतं गावकऱ्यांनी हेच सांगितलं असावं. आणि मंडळी, आता पुन्हा एकदा मसाजोगमध्ये जाऊयात. जसं आम्ही सुरुवातीलाच म्हटलं होतं की काल रात्री मसाजोगच्या ग्रामस्थांनी एक बैठक बोलावली होती. तिथं गावातील वरिष्ठांनी आपली मतं मांडली आणि इतक्यावरच न थांबता त्यांनी राज्यव्यापी लढ्याची तयारीही केली. आज जेव्हा खासदार सुप्रिया सुळे तिथं पोहोचल्या तेव्हा त्यांनी देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. देशमुख कुटुंबियांचं ग्रामस्थांनी हत्येच्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम मांडून थेट पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्हच उपस्थित केलं आणि गंभीर आरोपही केलेत. आपण पाहूयात त्यांनी नेमकं काय सांगितलं. ह्यात सगळे कोण असतील तर दोषी, माझ्या लेकराला मारणारे ह्यात सगळे पोलीसच असतील, कोण असतील फौजदार असतील, कोण जमादार असतील, काय असतील, फक्त ह्यांच्यावर पूर्ण दोष. न्यायच मला लवकर पाहिजे, जशाच्या तसे मला ते लोक माझ्या लेकराला केलं तसं बघायलाच भेटले पाहिजे. राम लक्ष्मण होते, आता मला राम गेला, लक्ष्मण एकटा करून तरी काय. त्यांची बदली नको तिथल्या पोलिसांची, डायरेक्ट त्यांना शिक्षा झाली पाहिजे, एवढीच इच्छा आहे. त्यांच्यामुळेच हे सगळं झालं. पोलीस स्टेशन केजलाच नको, त्याचा उपयोग त्यांनी कशामुळे केलं, पैशामुळेच केलं असे नाही, पैशाच्या जीवावरच केलं. ते काय पैसे खातात का, अन्न खात नव्हते का? जोपर्यंत प्रकरण सीआयडीकडे जात नव्हतं तोपर्यंत या स्थानिक पोलिसांनी तपास केला. त्याच्यामध्ये सगळ्या त्यांनी हे सोडून दिलं. तिथं गित्ते म्हणून एक कॉन्स्टेबल आहे, तो कंटिन्यू ह्या सगळ्या संबंधिताच्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि तो PI असेल, PSI असेल किंवा DYSP असेल, यांच्याशी त्यांचं बोलणं करून देत होता. PSI राजेश पाटील आणि PI प्रशांत महाजन ते खरे आरोपी तेच आहेत. त्यांनाच हे सगळ्या जे आरोपीचे त्यांचे सगळं संगनमत होतं. त्यांना डिटेल माहिती होतं की संतोष देशमुखला कुठं नेलं, काय केलं, काय सगळं डिटेल. 3 वाजून 28 मिनिटाला त्यांना उचललं आम्हाला समजलं. 3 वाजून 40 मिनिटाला आम्हाला समजलं तुम्हाला कोण आला, किडनॅपिंग आमच्या सोबत होतं गावातला माणूस सोबत असल्यामुळे आम्हाला समजलं. आम्ही पूर्ण हुडकायला पुन्हा आम्ही गेलात. 3 वाजून 40 मिनिटाला पोलीस स्टेशन मध्ये गेलात. आमची 6 वाजेपर्यंत तक्रार घेतली नाही आणि तक्रार घेऊन पुन्हा फक्त 15 मिनिटात जामीन होऊन असे कलम टाकले होते. माझ्या काकांनी फोन लावून म्हणजे सांगितलं की माझ्या भावाचं असं झालंय, तुम्ही पकडा. ते फक्त इतकंच सांगत होते
की ह्या टायमापर्यंत ते तुमचा भाऊ 20 मिनिटामध्ये घरी टायमापर्यंत आम्ही सोडवतो. म्हणजे ज्यापर्यंत आमच्या हातात डेड बॉडी येत नव्हती तोपर्यंत माझा चाचा त्यांना कॉल करून विचारत होता, तुम्ही कधी आणून देणार, कधी आणून म्हणजे देणार. तेव्हा ते सांगत होते की 20 मिनिटात आणून सोडतो, 10 जिवंत आहेत, मिनिटात आणून आम्ही सोडतो. इथपर्यंत आलेत, आम्ही इथपर्यंत त्यांना आणून सोडतो, तिथं तुम्ही या. मग हे तिथं गेले की ते म्हणायचं नाही नाही ते त्या दिशेने म्हणजे आता मला विष्णू चाटेचा फोन येतो. आणि पोलीस स्टेशनला आरोपी येतो. हा ते फोन करायचे आणि मग ते म्हणजे विष्णू चाटेचा मावस भाऊ आहे ना वाल्मिकीचा. हो फोन करायचा 20 मिनिटामध्ये सोडतो, 10 मिनिटात सोडतो. ज्या दिवशी त्याला समजलं की डेट झालाय लगेच फोन बंद कर. 12पर्यंत त्यांचा फोन चालू होता. त्यावेळेस पण पोलिसांनी तो ट्रॅक खरं केला. तर आता जाऊया बीडमधल्या परळीत. मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांना भेटल्यानंतर सुप्रिया सुळेंनी महादेव मुंडेंच्या कुटुंबांची परळीत जाऊन भेट घेतली. तिथं महादेव मुंडेंच्या पत्नीसह वडिलांशीही संवाद साधला. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी आपल्या कुटुंबियांवर ओढवलेला प्रसंग हा सुप्रिया सुळेनं सांगितला. इतकंच नाही तर पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याची खंतही त्यांनी सुप्रिया सुळेंसमोर बोलून दाखवली. आपल्या भावना मांडत असताना ज्ञानेश्वरी मुंडेंच्या अश्रूंचा बांध फुटला. महादेव मुंडेंच्या मृत्यूच्या घटनेला 15 महिन्यांचा अवधी लोटलाय, पण तपास अजूनही पुढे सरकत नाहीये. आरोपी अजूनही मोकाट आहेत. त्यामुळे संतापलेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आता उपोषणाचं अस्त्र बाहेर काढलंय. पतीच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी उपोषणावर ठाम असणाऱ्या ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलिसांना मंगळवारपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.